नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. आज म्हणजेच 25 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 89,74,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास आज दुपारपासून म्हणजेच 25 मार्चच्या दुपारपासूनच सुरुवात झाली. मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे ते तर आपण समजून घेणारच आहोत, परंतु त्यासोबतच या हप्त्यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे, या हप्त्याचा जो काही घोळ होता तो कसा संपलेला आहे, या सगळ्याची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सुद्धा उपस्थित होते आणि याच कार्यक्रमामध्ये एक कळ दाबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता ज्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी 3 ते 4 महिन्यांपासून करत होते तो अखेर वितरित केलेला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज दुपारपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये सविस्तर अशी माहिती सुद्धा दिलेली आहे. खरं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं 16 मार्च रोजीच एक शासन निर्णय प्रसिद्ध करून निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली होती. मागच्या बऱ्याच काळापासून वित्त विभागाला कृषी आयुक्तालयाकडून कृषी विभागाकडून या हप्त्यासाठी जो काही प्रस्ताव आवश्यक असतो तो पाठवण्यात आलेला होता, परंतु वित्त विभागाकडून त्याला मान्यता देण्यात आलेली नव्हती. अखेर ती 16 मार्च रोजी मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर आता जवळपास मधल्या काही सुट्ट्यांचा काळ सोडल्यानंतर 25 मार्चपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये आत्तापर्यंत राज्यातील 89,74,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. यासाठी आज म्हणजे 25 मार्च रोजी जो निधी मंजूर होता त्यानुसार 1,794 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता आणि तोच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वितरित करण्यात आलेला आहे. या संदर्भात आपण बघितलेलं की मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजेच 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये नमोचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. या हप्त्याचं वितरण हे PM किसानच्या जी लाभार्थी आहेत त्याच शेतकऱ्यांना केलं जातं, परंतु नमोचा हप्ता हा रखडलेला होता. PM किसानचा 21वा आणि 22वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना जमा झालेला होता आणि नमोचा मात्र 8वा हप्ता रखडून पडलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचशा चर्चा ह्या सुरू होत्या की ही योजना बंद करण्यात आलेली आहे की काय, अशा प्रकारची शंका सुद्धा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु निधीच्या अभावी या योजनेला एक प्रकारे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला होता आणि आता याच योजनेसाठी राज्य सरकारनं 25 मार्च रोजी विधिमंडळाच्या विधान भवनामध्ये कार्यक्रम घेऊन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केलेला आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, इतर काही तांत्रिक त्रुटी नाही आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज दुपारपासूनच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा आम्हाला पाठवले की आमचे नमोचे पैसे हे जमा झालेले आहेत. तर 1,798 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकार राबवतं आणि या योजनेतनं शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये हे दिले जातात. याच योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचं हे एक अपडेट होतं. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.